नमस्कार मंडळी, पावसाचे दिवस चालू आहेत आणि मस्त गरमागरम काहीतरी खायची इच्छा झालेली आहे। तर आम्ही आज ठरवलेलं आहे की चला मस्त गरमागरम मसाला भात बनवूया आणि त्याच्याबरोबर भजी। तर मग आता मी मसाले भात बनवणार आहे आणि त्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर करणार आहे। चला तर मग आपण मस्तपैकी मसाले भात बनवूया। मसाले भाताला लागणारं अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट, 2 टोमॅटो, 1 कांदा आणि 2-3 हिरव्या मिरच्या। आता आपण हा मस्त मसाले भात बनवून घेऊया। इथे आहे आपला हा गरम मसाला, जो आपण आता मस्त मसाले भातात घालणार आहोत। आणि आता आपण इथे गॅसवर कुकर ठेवलेला आहे। आता मी बनवताना दाखवते। मी हा मस्त कोलम तांदूळ घेतलेला आहे आणि तो 3 वाट्या घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडीशी मसुरीची डाळ ॲड करते। कारण आम्हाला मसुरीची डाळ टाकून एवढी मसाला भात आवडतो ना, म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी मसुरीची डाळ ॲड करतोय। बस, तुम्हाला जेवढी लागत असेल तेवढी, आमच्या इथे सगळ्यांना आवडते म्हणून आम्ही अशी मस्त मसुरीची डाळ ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे। आता चला मी दाखवते पुढे। आणि मी आता ना टेस्टसाठी थोडेसे आंबे मोहर तांदूळ ॲड करणार आहे। ह्याचा स्मेल खूप छान येतो। आता मस्त टाकलेला आहे। थोडे जरी टाकले तरी मस्त गरमागरम छान लागतो भात। गॅस चालू केलेला आहे, त्याच्यावर कुकर ठेवलेला आहे आणि आता मी त्याच्यामध्ये घालणार आहे तेल। मी हा तांदूळ 2-3 वेळा वॉश करून घेणार आहे स्वच्छ पाण्यामध्ये। 2-3 वेळा छान वॉश करून घ्यायचे तांदूळ। ह्याच्यामध्ये मी 3 ते 4 पळी तेल घालून घेतलेलं आहे। आता मस्त तेल गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत सगळ्यात प्रथम जिरे मस्त तडतडू द्यायचे। जिरे तडतडले का मग त्याच्यामध्ये घालायचे आलं लसूणची पेस्ट। असा मस्त आवाज येतो तेल गरम झाल्यावर। पावसाळ्यामध्ये तुमच्या इकडे खातात का नाही मसाले भात, ते मला प्लीज कमेंट करून सांगा। आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कांदा। त्याला मस्त 2 मिनिटं परतून घ्यायचं। आता हिरव्या मिरच्या घालायच्या, त्यालाही मस्त 2 मिनिटं परतून घ्यायचं। स्मेल एवढा भारी येतोय घराने सगळ्या छान, आणि त्याच्या वासाने मस्त भूक पण लागलेली आहे। हे बघा, आता मी त्यात घालत आहे टोमॅटो। आता याला छान मिक्स करून घ्यायचं आणि 5 ते 7 मिनिटं छान असं शिजू द्यायचं। हे बघा कसं मस्त तडतड आवाज येतोय। असं मस्त त्याला छान 5-10 मिनिटं असं मस्त शिजवून घ्यायचं, म्हणजे त्याचा अर्क त्याच्यामध्ये तेलामध्ये जातो आणि भाताला एकदम छान असं स्मेल येतो आणि त्याचा एक वेगळा अरोमा, फ्लेवर, तुम्ही काय बोलता ते, मस्त। सगळ्यात पहिले आपण घालणार आहोत त्याच्यामध्ये हळद। आता घालते लाल तिखट थोडंसं, कारण मी मिरच्या पण टाकलेल्या आहेत ना त्याच्यामध्ये 1-2। आणि ही अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारी आहे झटपट मसाला भात।
कसं कोणी ऑफिसहून वगैरे आलं, कोणी आपल्या घरी आलं पाहुणे वगैरे, तर काय करायचं, मग हा बेत छान आहे. मसाले भात आणि गरमागरम भजी, पाहुणे पण खुश आणि आपण पण खुश. हे बघा, आता याला छान मी मिक्स करून घेते. मस्त 5 मिनिटं असं मिक्स करून घ्यायचं आणि मग 5 मिनिटं असं छान त्याच्यामध्ये कसं ते म्हणजे छान त्याचा अर्क पण जातो आणि कांद्याला आणि टोमॅटोला छान हळद आणि लाल मिरची ते छान लागते. बघा कसा कलर येतोय, मस्त किती छान दिसतंय ना, बघू शकता तुम्ही. आपण हा वाटलेला गरम मसाला याच्यामध्ये घालून घेऊ आणि 5 मिनिटं फिरून घेऊ त्याला छान. वाव, सगळ्या घराने काय स्मेल येतोय, बापरे, एक नंबर. आता मी त्यात घालते थोडंसं मीठ चवीप्रमाणे. आता मी थोडंसं घातलंय, नंतर भात घालेल म्हणजे तांदूळ टाकेल त्याच्यामध्ये, मिक्स करून घेईल, पाणी घालेल आणि मला जेवढं लागेल तेवढं मी मीठ घालून घेईल. तुम्हाला तुमच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पण चवीप्रमाणे तुम्ही पण मीठ तुमच्या चवीप्रमाणे घालू शकता. 5 मिनिटं छान फिरून झालंय. आता मी ह्याच्यामध्ये तांदूळ ॲड करते आणि हा तांदूळ आता आपण तेलामध्ये मस्त परतून घ्यायचा. 10 मिनिटं त्याच्यामध्ये रेस्ट करायला ठेवून द्यायचा मसाल्यांमध्ये, म्हणजे त्या तांदळाला छान असं मसाला लागतो आणि मसाले भाताला एक वेगळाच टेस्ट येतो, असं एकदम मस्त. चव पण खूप भारी लागते त्याची. आता मी छान मिक्स करून घेईल आणि मिक्स केल्यानंतर 10 मिनिटं तेलामध्येच असं सोडून देईल आणि नंतर पाणी घालून घेईल त्याच्यामध्ये, कारण त्याला कशी अशी एक वेगळी टेस्ट येते भारी. माझी मम्मी पण अशीच करते. बघा, आता मी मस्त असं मिक्स करून घेते त्याला. आता ह्याला मी 10 मिनिटं अशीच याच्यामध्ये सोडून देते. तुम्ही ह्याच्यामध्ये आपल्या म्हणजे भाज्या असतात ना, त्या तुम्ही मस्त रोस्ट करून पण टाकू शकता. फ्लावर, बीन्स, गाजर, बटाटा, वटाणा असं टाकून तुम्ही व्हेज पुलाव पण करू शकता. पण आता आम्हाला झटपट आणि मस्त आमच्या छोट्याशा भूकसाठी आम्ही असं साधासुद्धा मसाले भात बनवत आहोत. हे बघा, 10 मिनिटं झालेली आहेत आणि असा कलर आलेला आहे त्याला. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते. मी पाणी घालून घेतलेलं आहे, हे बघा, आणि चवीप्रमाणे मीठ पण घातलं आहे. आता ह्याला मस्त कुकर लावून घेते आणि 2 शिट्टी करून घेते आणि दाखवते. हे बघा, गरमागरम आपला मसाले भात खायसाठी रेडी आहे. तर चला, तर मग आम्ही आता मस्त जेवण करतो. तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. ह्याच्याबरोबर लोणच्याची फोड. चला, आम्ही पण जेवतो, या जेवायला.